दुसरा गोल का नारळ घ्या म्हणजे हे होईल. बसा अण्णा बसा. थांबू का? पहा शेतकरी मित्रांनो, हे आपले शेतकरी मित्र या पॉईंटचे बसलेले आहेत. बाबा तुम्ही फिरवायलात काय? नाही ना. हे पहा मित्रांनो, यांच्या हातामध्ये 3.5 फुटी रॉड आहेत. बघू आपण ह्या 3.5 फुटी रॉडचं पण ट्राय करून बघू नेमकं काय आहे ते. हे पहा मित्रांनो, हे आपले पानाडी नगरचे लाला वनवे हे बसत आहेत आणि या पॉईंटवरती ते इथं आलेले आहेत आणि आमची एक भेट झालेली आहे. आमचे गुरु प्रशांत सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही दोघं शिष्यांची आमची आज पहिली वेळ भेट झालेली आहे. पण नारळावर बसून ट्राय करत आहात. एक त्यांच्या गावापासून एक 30 ते 35 किलोमीटर हा पॉईंट होता. तर ते आमची चर्चा झाल्याच्या नंतर बोलल्याच्यानंतर ते म्हणले होते की बाबा आपली भेट पण होईल आणि काही समजा चर्चा होईल आपली याविषयी समजा. तर ते पण आमची होणार आहे. रामकृष्णारी मित्रांनो, आपण आज खरडगाव मुक्काम पोस्ट तालुका आष्टी जिल्हा बीड या ठिकाणी आलेलो आहोत. आणि हे आपल्या नगरपासून एक 38 किलोमीटर पडतंय. तर एक नगरच्या जवळपास आपण आलेलो आहोत आणि आमचे नगरचे मित्र लाला वनवे साहेब, म्हणजे आम्ही दोघं एक समजा म्हणजे प्रशांत सर आमचे गुरु आणि गुरुबंधूच म्हणायला काय हरकत नाही. तर इथं आमची भेट झालेली आहे पहिल्यांदी आणि ते आम्ही दोघांना मिळून हा पॉईंट काढलेला आहे. तरी पण पॉईंटला 1-1.5 इंची पाणी लागण्याची शक्यता आहे आपली आणि पॉईंट झाल्याच्या नंतरचे व्हिडिओ आपल्याला येतीलच. तसेच आमचे मित्र अक्षय भाई शितोळे हे आपले गेल्या वर्षीपासून कॉन्टॅक्टमध्ये आहेत. तरी पण त्यांनी आपल्याला कॉन्टॅक्ट केला आणि आपण एक 4-8 दिवसापासून कॉन्टॅक्ट केल्यामुळे आलेलो आहोत आणि येऊन हा पॉईंट दिलेला आहे. एक 5 एकर क्षेत्र आहे बाबाचं. हे बाबा आपले शेतकरी मित्र आहेत. बाबा तुमचं नाव सांगा. नाव सांगा तुमचं. शिवाजी कांदा. हां, तर तुमचे याच्या आधी काय पहिले पॉईंट आहेत का? बरं, चालतात का ते सध्या? थोडे थोडे चालतात का? बरं, म्हणजे आता हा पॉईंट कधी होईल? किती दिवस लागतील याला? 8 दिवसात होईल. ह्या 8 दिवसात होईल का? बरं बरं, ठीक आहे. झाल्यावर आम्हाला व्हिडिओ पाठवा. लगेच पाठवू. हो चालतंय. गाडी आल्याच्या नंतर बी आम्हाला गाडी ज्या दिवशी येणार आहे ते आधीच फोन लावा. गाडी येणार आहे आज. हो लावलं. बरं ठीक आहे. तसेच आमचे मित्र हे वनवे साहेब आहेत. तरी बी त्यांचं काय म्हणणं आहे आपण थोडं ऐकू. नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज अशोक वाघमोडे सर आमची योगायोगाने जवळजवळ 2 वर्षापासून कॉन्टॅक्टमध्ये असल्यामुळे आमचे गुरुबंधू आमची आज योगायोग भेट झाली. आज खरड गावा इथं भेट झाली. तिथं 1.5 ते 2.25 इंची पाणी लागण्याची शक्यता आहे. 3 धाऱ्याचं पॉईंट आहे. तर चांगलं पाणी लागेल. फक्त परिस्थिती सध्या बिकट आहे. ड्राय पट्टा आहे. सगळं शेतकऱ्यांनी खोली पोहोच जायला पाहिजे. सांगितले त्या खोली पोहोच जायला पाहिजे. रामकृष्ण रे मित्रांनो. काय इकडं तोंड करून लावले काय अडचण येत नाही तारीचे मित्रांनो. हे पहा हा खांब आहे. ही तार पण आलेली आहे या ठिकाणी. पण पॉईंट आपला एक तारीपासून एक थोडासा 10-15 फूट अलीकडे आहे. त्यामुळं काय अडचण येणार नाही.
गाडी मशीन लावून जमते ना गाडी इकडे तोंड केलं ना तरी जमते ना इकडे बोर कसा होता ना इकडं देऊन असं जलजीवन नमस्कार शेतकरी मित्रांनो, हा पॉईंट आपला खरडगाव तालुका जामखेड जिल्हा बीड येथील आहे. एक म्हणजे या पॉईंटला पाणी बोर घेते वेळेस पूर्णपणे ड्राय गेलेला होता आणि त्यानंतर याला पाणी आलेलं आहे आणि त्यानंतर त्यांनी मला कॉल केला किंवा सर याला पाणी आलेलं आहे आणि यातमध्ये मोटर सोडावं का. तर मी त्यांना सांगितलेलं आहे किंवा मोटर सोडून टेस्ट करा. तर 170 फुटाला 320ची मोटर सोडलेली आहे त्यांनी आणि मोटर कंटिन्यू चालते आहे आणि कंटिन्यू चालून पाणी 20 फुटाची लेवल धरून आहे. तरी पण या पॉईंटला चांगलं पाणी आलेलं आहे आणि मोटर कंटिन्यू चालत आहे. तर त्यामुळं शेतकऱ्यांनी आपल्याला हे व्हिडिओ पाठवलेले आहेत आणि अतिशय आनंदाची बातमी आहे की वा आपण त्यांनी पूर्णपणे फेल म्हणून हा पॉईंट सोडलेला होता. क्रिशिंगही टाकलेलं नव्हतं, नंतर क्रिशिंग टाकून ही मोटर टाकलेली आहे. तर सध्या मोठी मोटर ही चालू शकते त्या पॉईंटमध्ये.